नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली अंबर लिखित मोहब्बत भाग 53. हो बाळा, मीच. बोल ना, काय झालंय? तू अजून का झोपला नाहीस? त्यांनी त्याच्या केसावरून हात फिरवत म्हटलं. आई, आई सगळं संपलं ग. आई, आई आम्ही ब्रेकअप केलं. त्याने रडतच सांगितलं. ब्रेकअप म्हणजे? आई जास्त शिकलेली नसल्याने तिला हे आजचे मॉडर्न वर्ग माहीत नव्हते. अगं म्हणजे अगं म्हणजे तिने आमचा साखरपुडा तोडला. आमचं नातं तोडलं. त्यानेही तसंच रडत तिला समजेल अशा भाषेत सांगितलं. काही काय अभद्र बोलतोय तू? त्या तसं त्याला पाठीत धक्का मारतात. शिव 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 म्हणत त्या गालाला हात लावतात. अरे साखरपुडा तोडायला काय असा कसा अरे साखरपुडा तोडायला काय असा कसाही तुटतो का? आणि काय रे, लग्न, साखरपुडा, संसार हा खेळ वाटला का? की आज याच्याबरोबर खेळलात, उद्या त्याच्याबरोबर? हं? त्यांनी अजून एक पाठीत धक्का मारला. तर टिपिकल मराठी आई ज्या होत्या, "हे तू तुझ्या लाडक्या सुनेला का विचारत नाही? मलाच उगाच मारण्यापेक्षा?" त्याने आपली पाठ चोळत म्हटलं. "पण आरोही असं करूच शकणार नाही. तूच नक्की काहीतरी केलंय माझ्या पोरीबरोबर. हो ना?" त्या त्याचा आता रागात कान पिळत म्हणतात. "हं, जे काही वाईट आहे ते फक्त मीच करतो. ही आता आलेली सून, हिची खूप साधीभोळी जी आहे." त्याने कानाला हात लावत हळूच म्हटलं. "मला ऐकाय मला ऐकायला येते हो सत्या." पण अजून एक धपका घालत त्या त्याला बोलतात. "खरं सांग आता. गप गुमान. काय झालं आहे तुमच्यात? का भांडलास माझ्या पोरीशी? नाहीतर थांब. तू नकोच काही सांगू. उद्या मीच बोलावते तिला घरी रात्री जेवायला. मग बोलते तिच्याशी. माझा निरोप दे मात्र उद्या तिला भेटला की आठवणीनं." त्या उठून आता त्याला रागात बोलतात. "आता जा, जाऊन झोप." म्हणत त्याला झोपायला लावतात. तोही बरं म्हणून बेडवर आडवा होतो. आईचं मग ते आईच मग त्याची त्याला व्यवस्थित पांघरून घालून डोक्यावरून हात फिरवतात. "होईल उद्या सर्व नीट बाळा. नको काळजी करू." त्या आता घहिवरल्या आवाजात म्हणतात. तसा तोही त्यांचा हात हातात घेऊन थोपटतो आणि डोळ्यांनीच होकार देतो. तशा आई पांघरून नीट करून आपल्या खोलीत जातात. "आरोही, कम इन माय केबिन." दुसऱ्याच दिवशी नागराज आरोहीला आल्या आल्या केबिनमध्ये बोलावून घेतो. सत्य ते पाहत असतो. मनात आता नागराजबद्दल राग निर्माण होत होता, पण तो काहीच करू शकत नव्हता. "सत्या, यू ऑल्सो." केबिनकडे जाता जाता सत्यालाही नागराज बोलावतो. सत्या व आरोही एकमेकांकडे पाहून न पाहिल्यासारखं करतात. आता मनात एकमेकांबद्दल फक्त रागच असतो. "येस सर," म्हणत ते दोघं त्याच्या केबिनमध्ये जातात. "एक VIP केस आली आहे आणि मला त्यात तुमच्या दोघांची मदत लागणार आहे." आत आल्या आल्या नागराजने दोघांना सांगितले. "ओके सर." दोघे एकसाथ म्हणाले. तसं दोघांनी एकसाथ एकमेकांकडे पाहिले आणि परत नागराजकडे. "हे असंच तुमचं ट्युनिंग मला पुढच्या केसमध्ये हवं होतं. केस खूप नाजूक आहे आणि चौकीत एक तुम्ही दोघंच असे आहात की परिस्थिती नीट हँडल कराल याची मला पूर्ण खात्री आहे." नागराज हसून म्हणाला. "हो सर." पण दोघे एकसाथ. तशी नागराजच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइली आली. "ओके. केस अशी आहे की आत्ताच मला एक न्यूज मिळाली आहे की मिस्टर आदित्य चोप्रा, तुम्हाला नाव ऐकून समजलंच असेल की मी कोणाबद्दल बोलत आहे. तो जो." नागराज आता गंभीरपणे बोलायला लागले. "यू मीन आशियामधील टॉप 5 मधील बिझनेसमन, राईट सर?" तिने दबक्या आवाजात विचारलं. पण कॉन्फिडन्स हाय होता. बरोबर. बट यू कॉल मी ओन्ली नागराज. मला ते ऐकायला जास्त आवडेल." त्याने हसून म्हणाले. पण ती मात्र सत्याकडे पाहते. सत्याचा चेहरा मात्र निर्विकार होता. "आपण त्या केसबद्दल आधी डिस्कस करायचं का?" सत्या थोडं रागातच म्हणाला. "येस, येस सत्या. त्यासाठीच तर बोलावलं आहे." तो जेलस फील करत आहे हे नागराजच्या नजरेतून सुटलं नाही. त्याने हसतच आपलं बोलणं कंटिन्यू केलं. "तर हे आदित्य अचानक गायब झाला आहे. घरी बिझनेस टूर आहे असं सांगून गेला होता. आज 8 दिवस झाले. तो तरी घरी परतला नाही ना त्याचा कॉल, त्याचा मेसेज त्याच्या वाईफला आला आहे." नागराजने माहिती पुरवली. "ओ, मग आता?" ती ओघात पुढे म्हणाली. "मग आता पुढे काय? पुढे काय पुढे काय? त्याला शोधायचं आहे आपल्याला.
साधी केस तर आहे, सत्या रागात म्हणाला. कारण नागराज बोलताना बार बार तिलाच पाहत होता, जे अर्थात त्याच्या सनक डोक्यात जात होते. ते कळतंय सत्या सर मला, पण त्यासाठी तो कुठे गेला होता? बिझनेस टूरवर म्हणून? कोण कोण अजून सोबत गेलं होतं? या बेसिक गोष्टींची माहिती कळायला हवी ना. आणि ते मी ओघाओघात बोलून गेले. तिनेही रागाचा कटाक्ष टाकत म्हणाली, हो कळतेय की. किती तुमचं लक्ष आहे नागराजच्या बोलण्याकडे. की तो बोलता बोलता थांबला. त्याला पुढे नागराजकडे म्हणायचं होतं, पण तो म्हणू शकला नाही. कारण त्यालाही चांगलंच माहित होतं की नागराजकडे पाहायचं किती टाळत होती केबिनमध्ये आल्यापासून. एखाद दुसरं वाक्य बोलतानाच तिने त्याला बघितलं होतं. बाकी इतर वेळी ती सत्याकडे नाहीतर दुसरीकडे बघत होती. काय चाललं आहे तुम्हा दोघांचं मगापासून? तुमचे जे काही पर्सनल प्रॉब्लेम असतील, प्लीज माझ्या केबिनमध्ये येताच बाहेरच ठेवून येत जा. आता त्यांच्यातला सिरियसनेस नागराजलाही समजत होता. कालपासून तोही या दोघांचे एकमेकांसाठी असलेले वृक्ष वागणूक तोही अर्थात पाहत होता. पण काल त्याने सोडून दिली ही गोष्ट, असा विचार करून की ते एक कपल आहे. असतील त्यांच्या काही प्रायव्हेट गोष्टी. पण आता केसबद्दल बोलायचे सोडून सत्या जरा उगीच रागराग करत होता. नागराजच्या तसं मनात काहीच नव्हतं. तो तर इन जनरल बोलता बोलता बघत होता. तीच यावेळी जरा केससाठी गंभीर वाटत होती. सॉरी सर, दोघे एकसाथ परत म्हणतात आणि मान खाली करतात. इट शुड बी. तो त्यांना टोला मारतो. चला आता या केससाठी कामाला लागा. या फाईलमध्ये सगळी माहिती आहे आणि काही अजून एक्स्ट्रा माहिती हवी असेल तर आपण मिसेस चोप्रांना जाऊन भेटूयाल. त्याने स्पष्ट केलं आणि फाईल समोर आरोहीच्या धरली. कारण नागराजसमोर ती जवळ होती. पण ती हातात घेणार तोच सत्याने त्याच्या हातून हिसकावून घेतली. मी आधी पाहतो फाईल, अरोही मॅडम, आणि मग तुम्हाला देतो. ते दोघे त्याच्याकडेच पाहत आहेत. रागात हे लक्षात येताच तो पटकन बोलतो, ओके, नो प्रॉब्लेम. मी मिसेस चोप्रांना भेटते. ती प्रसंगावधान राखून बोलते. तिला त्यांच्या दोघांमधील झालेली दरी तिसऱ्या माणसांसमोर दाखवायची नव्हती. शेवटी प्रत्येक नात्याची एक प्रायव्हसी असते असं तिला वाटत होतं. ओके, पण आरोही युनिफॉर्ममध्ये नका जाऊ तिला भेटायला. ॲज अ मैत्रीण म्हणून जा. केस खूप नाजूक आहे. तुला माझं बोलणं कळत असेल. नागराज गंभीर होत म्हणाला. येस सर, तिनं हसून म्हटलं. का? तू का? पण तोच मध्ये आता सत्या बोला. तसं दोघे त्याच्याकडे गोंधळून पाहायला लागले. म्हणजे ही केस आपल्या दोघांना दिली आहे ना, मग आपण दोघे जाऊ भेटायला तिला. की ह्या केसचं क्रेडिट तुला एकटीलाच हवं आहे? सत्या आधी रागात आणि उगाच मग हसून शेवटचं वाक्य बोलला. असं काही नाही सत्या सर. चालेल तुम्ही आलात तर. तिने मात्र त्याच्या बोलण्याला जास्त सिरियस न घेता म्हटलं. चालेल तुला म्हणजे? केस आपल्या दोघांची आहे. त्यामुळे तुला चालत नसलं तरी मी येणार आहे. त्याने अर्थाचा अनर्थ केला, ॲज युजल. सर पण मी तसं. तीही आता चिडली आणि काही बोलणार तर तिचं लक्ष नागराजकडे गेलं. नागराज या दोघांची लुटुपुटीची भांडणं पाहून एन्जॉय करत होता, जे तिलाही आवडलं नाही. त्यामुळे ती जास्त काही बोलली नाही. सर, मी आलेच. तिने सत्याला खुणावले की नागराजकडे पहा म्हणून आणि स्वतः नागराजकडे पाहत म्हणाली. नागराजने हसून मान होकारात हलवली. काय चाललं आहे तुमच्या दोघांचं? अरे अजून लग्नही झालं नाही तोपर्यंत तुम्ही नवरा बायकोसारखं टॉम अँड जेरी प्रमाणे भांडायला लागला आहात. ती जाताच नागराज इतका वेळ दाबून धरलेलं हसू आणत म्हणतो. हे बघ नागराज, मला तुला एक अस्पष्ट सांगायचं आहे. पण त्याने त्याचं बोलणं इग्नोर करत आपला रोप दाखवत त्याला म्हणाला. हा बोल बाबा, काय झालंय? एवढं कानातून पारजेल जाळ यायला लागलाय? नागराज अजूनही हसण्यावारेच नेत होता, कारण रिझन त्याला काय आहे हे माहिती नव्हतं. शक्य तितक्या शक्य तितक्या माझ्या आरोहीपासून लांब राहा, त्याने एका वाक्यात उत्तर दिलं. ओके, पण का? कारण तर समजू देत मला. त्याने आता गंभीरता समजून हसणं आपलं बंद करत म्हणाला. ह्याचा स्वभाव असा आहे हे नागराजला माहीत नव्हतं, कारण सत्या तसा बराच नॉर्मल असायचा बाकीच्या लोकांसोबत. त्याचे हे पॉझिटिव्हनेस फक्त जो त्यांना आपलं म्हणायचा त्यांच्यासोबतच असायचं. आणि ट्रेनिंग पिरियडच्या वेळी त्याने असे खूप क्लोज फ्रेंड्स बनवले नव्हते. शक्यतो तो या गोष्टींपासून लांबच राहायचा. आणि नागराज सुद्धा आपलं ट्रेनिंग आणि आपण यावरच त्याचा भर असायचा. म्हणून मोस्टली दोघांचं पटायचं. दोघे एकाच माळेचे मणी जे होते आफ्टर ऑल. हे बघ,
मला तुला रिझन सांगायची गरज वाटत नाही सध्या. तू फक्त एवढंच लक्षात ठेव, की तुझी वहिनी आहे. त्याने मात्र आता फटकावले. ओके बाबा. खरं तर मला माहीत आहेत माझ्या मर्यादा आणि मी त्या मर्यादा बाहेर जातही नाही सहसा. पण तू म्हणतोस तर नाही बोलत. ओके? यावर नागराजने लगेच माघार घेत त्याला पाठीवर थोपटत हसून म्हटलं, "बरं, तू ही फाईल सोबत घे. गाडीत वाचता येईल." त्याने आता तो विषय जास्त न वाढवता कामाबद्दल बोललो. "हो, 1 मिनिट." सत्या रिलॅक्स झाला होता त्याचं बोलणं ऐकून, पण परत त्याचं बोलणं आठवताच गोंधळलाही. "सोबत घे म्हणजे? तूही येणार आहेस की काय आमच्यासोबत?" त्याने भुवया उंचावत म्हटलं. "हां, मग? मला तर यावंच लागेल ना सत्या. आफ्टर ऑल मी तुम्हा दोघांचा बॉस आहे." त्याला मात्र ह्याचं आत्ताचं वागणं ना कळत होतं ना पटत होतं. नक्की आपण त्याच सत्याला ओळखतोय ना, ज्या सत्याशी ट्रेनिंगमध्ये आपली मैत्री झाली होती? असा सवाल त्याच्या मनी आला होता. त्यामुळे तो पुरता चक्रावलाही होता. सत्याने फक्त त्याकडे पाहिलं. "ओह सत्या, प्लीज असा लूक देऊ नकोस मला. मी नाही बोलत तुझ्या बायकोशी. ओके?" त्यानेही मग परत खांदे उडवत त्याला शाश्वत केलं. "हं, इट्स बेटर फॉर यू." त्याने एक कुत्सित स्माईल करत म्हटलं. "पण हो, माझी एक अट आहे." "काय? बोल बाबा एकदाचं काय ते. बहीण बनू का तिची? आय मीन भाऊ बनू का तिचा?" नागराज आता त्याच्या या स्वभावाला पुरता वैतागला होता. तो त्रासूनच कपाळावर आठ्या पाडत म्हणतो, "अरे वा, खूपच भारी आयडिया." सत्या हसून म्हणाला, "पण नको, मला असला सालाही नकोय तुझ्यासारखा." परत त्याला काय आठवलं माहीत नाही, त्यानं वाकडं तोंड केलं आणि म्हटलं. त्यावर अर्थात नागराजनं ह्याचं काही होणार नाही या अर्थी मान नकारात्मक हलवली. "बरं, आता तू येणार आहेस तर चला, आपल्याला जावं लागेल ना घरी, चेंज करायला." "नाही म्हणजे तुझ्या त्या केसमध्ये आपण पोलीस आहोत असं त्या चोपडाच्या बायकोलाही कळू द्यायचं नाही ना." त्याने हसत चेअरअप केलं. "हं, मला घरी जायची गरज नाही भासणार. कारण सोबत एक ड्रेस घेतलेला असतो रोजच. पण तुला आणि आरोहीला जावं लागेल." त्याने स्पष्ट केले. "ओके, मी आरोहीला घेऊन जातो तिच्या बंगल्यावर आणि त्या इन्स्पेक्टर विनालाही." त्याने ओठ तिरपे करत म्हटलं. "आता तिला कशाला?" पण तिचं नाव ऐकून आपल्या नागराज साहेबांनी कपाळावर आठ्या पाडल्या. "कळेल तुला." बोलता बोलता दोघं त्याच्या केबिन बाहेर कधी आले हे त्यांना कळालं नाही. "विना, आपल्याला जरा बाहेर जायचं आहे. पण त्याआधी तू, मी व आरोही तिच्या बंगल्यावर जात आहोत. सो बी रेडी. सो बी रेडी." आणि हो, आरोही कुठे? तो विनाशी बोलत होता, शिवाय आरोहीलाही शोधत होता. तिला फोन आला म्हणून ती बाहेर गेली आहे. विना खरं तर गोंधळली होती. एकतर सत्या पहिल्यांदाच एवढं तिच्याशी बोलत होता आणि दुसरं म्हणजे तो काय बोलतोय हेच तिला कळत नव्हतं. त्या दोघात तिसरा कुणी आलेला सत्याला खपत नसे, असं तिनं बऱ्याच वेळा आरोहीकडून ऐकलं होतं. त्यामुळे आता तो आपल्याला त्यांच्याबरोबर कसं काय बोलवत आहे ते कळत नव्हतं. इन्स्पेक्टर वीणा. ती आपल्याच विचारात हरवलेली असताना नागराजने हाक मारली तशी ती विचारातून बाहेर आली. "येस, येस सर." तिने त्याला सॅल्यूट ठोकला. "लवकर जायचं आहे आपल्याला." तो आवाजात जरा आणत म्हणाला. सत्य आपल्या डेस्ककडे निघून गेला. "येस सर." तिनं थोडं गांगरतच म्हटलं. "तुम्ही पण येत आहात का?" तिने भीतभीतच विचारलं. "हो." "का? काही प्रॉब्लेम?" त्याने तिच्यावर नजर रोखली. "नो सर." तसं तिने आपली खाली मान घालत नकारात हलवली. "गुड." तो हलका हसला आणि परत आपल्या केबिनकडे वळला. "हॅलो." अरुई आवरतच होती जाण्यासाठी. नागराच्या केबिनमधून बाहेर येताच की तिला कॉल आला. तसे विनाला ती खुणावून बाहेर आली. रेंज इश्यूमुळे. "अगं आरू, मी आई. आई बोलत आहे." तिकडून मोठ्याने आवाज आला. "हो आई, समजलं मला. बोला ना." मग तिनेही हसून म्हटलं. "काही नाही गं, असंच फोन केला होता. म्हटलं तू या शनिवारी रविवारी घरी आली नाहीस, तर आज आपणच तुला बोलवावं आपल्या घरी जेवायला. सत्या बोलला असेल ना तुला?" त्यांनी असं शो केलं की त्या दोघात घडलेलं त्यांना माहीतच नाही. "हं?" पण यावर काय उत्तर द्यावं म्हणून ती 2 क्षण शांत बसली. "आई अहो, आज काम होतं ना जास्त, त्यामुळे बोलायला अजून वेळच भेटला नाही." तिने सरळ-सरळ आता थाप मारली. चालायचंच काम. काही प्रॉब्लेम नाही. पण मी आता तुला सांगतेय, ये रात्री जेवायला. ड्युटी संपली की सत्याबरोबरच ये. गप्पाही मारता येईल." त्यांनी हसून म्हटलं.
हो आई, येते. ती म्हणाली खरी, पण मनात असं कसं आपण सत्याला आता सांगायचं, असा प्रश्न पडला होता. थोडा वेळ बोलून तिने कॉल कट केला. आता सत्यालाच विचारावं, की आईला त्याने काही सांगितलं नाही का? असा विचार करत ती मागे वळणार तशी ती धडकली. "सॉरी सत्या." तिने मान खाली घातली. कोण आहे समोर ते न बघताच माफी मागितली. "सॉरी तुमचं ॲक्सेप्ट केलं मिस्टर इन्स्पेक्टर मिस्टर सॉरी तुमचं ॲक्सेप्ट केलं मी इन्स्पेक्टर आरोही. पण तुमचा सत्या मात्र मी नाही." तोच नागराज हसून म्हणाला आणि त्याचा आवाज ऐकून तिने पटकन 5 पावले मागे घेतली आणि घाबरतच आधी कुठे सत्य तर नाही ना हे चेक केलं. नाही. नागराज ती विरघळती नजर पाहून पुन्हा गालात हसत म्हणाला. तसं तिने भुवया जुळून त्याला पाहिलं. अहो म्हणजे वहिनी, ज्याला तुम्ही शोधत आहे तो नाही आहे माझ्याबरोबर. तसं परत हसून त्याने क्लिअर केलं. "हं?" पण तो काय बोलतोय ते कळालंच नाही तिला. कारण वहिनी हा शब्द मनावर कोरला जे गेला होता. सत्याचे मित्र आपल्याला वहिनी म्हणतील असं कधी काळी गोड स्वप्न तिनं पाहिलं होतं. साखरपुडा ठरल्यानंतर. ते आज प्रत्यक्षात घडत होतं. अगदी स्वप्नवत. पण पण आता अशा वेळी जेव्हा त्यांचा साखरपुडा मोडला होता. तेही तिनेच. अहो, सत्याला शोधत आहात ना? म्हणून म्हणालो. तो हसतच बोलत होता, पण हिला खूप ऑकवर्डनेस जाणवत होता. आरोही, तोच कानावर आवाज आला. आता सत्या कसा रिएक्ट करेल? सत्य आणि आरोहीचे हे चाललेलं लुटूपुटू भांडण तुम्ही तर एन्जॉय करतच असाल, हो की नाही? अशीच लुटूपुटीची भांडणं साखरपुडा ठरल्यानंतर लग्न होईपर्यंत होत असतात. हे खूप छान दिवस असतात आणि तेच अनुभव आता तुम्ही पण घ्या. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. थँक यू.